अट पहिली, यांनी म्हणजे तुझ्या मामंजीने पेढीवर कधीही बसायचं नाही, कधीही बसायचं नाही, कधीही बसायचं नाही. अगं अवदसे बोल ना माझ्या मागे. मामंजींनी कधीच पेढीवर बसायचं नाही. अट दुसरी, कुठल्याही व्यवहारात त्यांनी लक्ष घालायचं नाही, ढवळाढवळ करायची नाही. कुठल्याही व्यवहारात त्यांनी लक्ष द्यायचं नाही, ढवळाढवळ करायची नाही. शाबास. अट तिसरी, मी गुरु झिंगरोबा आणि बाबाजींची भक्ती करणार, त्यात कुणीही आडकाठी करायची नाही. मी गुरु झिंगरोबाची आणि बाबाजींची भक्ती करणार, त्यात कुणीही अडकाठी करायची नाही. शाबास. आणि आता सर्वात महत्वाची अट. कोणती अट? सांग ना सखू, रमाईची चौथी अट कोणती आहे? सासूबाई म्हणाल्या की यापुढे या घरात मामांजींनी कधीही मिठू राहायचं नाव घ्यायचं नाही, कधीही मिठू राहायचं नाव घ्यायचं नाही. शेवटची अट जरा कठीणच दिसते नाही? हो ना, म्हणजे मामांजींना विठू राहायचं नाव घ्यायला सांगायचं नाही, म्हणजे मामांजींना श्वास घेऊ नका असं सांगण्यासारखंच आहे. अगदी खरंय सखू तुझं. अरे खरंय काय म्हणतोस? रमाईला या घरात परत आणायचं असेल तर ही अट मान्य करावीच लागेल. बाबांना स्पष्ट सांगावं लागेल आणि बाबांनाही ते मान्य करावंच लागेल. नाही हो वंस, मामांजींच्या जीवावर बेतणारी गोष्ट त्यांना कशी सांगायची? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. वा 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 मनोरमे, कमाल गेली तू. पंतान मोर आणि सखू मोर असा पेच उभा केलास, असा पेच उभा केलास की काय सांगू. सासूबाई, अगं हकललं होतं ना मी तुला, निर्लज्जपणे परत आलीस. कसली कोडगी पोरगी ही. सासूबाई अहो घरी चला ना, मी तुम्हाला न्यायला आली. हो हो, मोठे उपकारच केलेस ग तू. आली टेभा मिरवत. मी सांगितलेल्या अटी तुझ्या मामंजींनी मान्य केल्यात का? खरी चला म्हणे, अशीच बरी मी जाईन. मनोरमे मनोरमे. सखू आपली सून आहे. एका सभ्य घरंदाज घराण्यातल्या सुसंस्कृत सुनेला निर्लज्ज, कोडगी असे लांछनास्पद शब्द वापरून स्वतःच्या हीन वृत्तीचं प्रदर्शन करणं तुम्हाला शोभत नाही. शिवाय घरातले विषय घरातच बोलायचे असतात, असे चव्हाट्यावर नाही मांडायचे. चला घरी चला.
लई बोलायला लागलाय म्हातारा. हे आणखी काही बोलले तर माझं पितळ उघडं पडेल. येते बाबाजी. नमस्कार. नागोजी, एखाद्या तान्ह्या बाळाला आपण लंगोट घाण करताना बघितलेलं असतं. ते तान्हं मूळ कितीही मोठं झालं, त्याची पहिली हागरी ओळख आपण विसरतो का? विसरतो का? नाही इसरत. तसंच मीही खूप वर्षापूर्वी क्षुद्र हात चलाखी करणाऱ्या गांजेकस नागोजीला पाहिलंय. ती आठवण मी विसरेन असं वाटतंय. चल मनोरमा. लई टोचून बोलून गेला म्हातारा. डाग दिल्यावानी एक एक शब्द ऐकून गेलाय आम्हाला. ये थेरड्या, सोडणार नाही तुला. रमाई, आलीस तू? अगं, डोळ्यात प्राण आणून मी तुझी वाट बघत होतो. अरे दादा स्वतःहून आणायला गेल्यावर वहिनी येणारच ना. दिगू, यमुना, मी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आईला घरी घेऊन आलोय. आणि माझं म्हणाल तर विठ्ठल नाव हा माझा श्वास आहे. विठ्ठल नामाशिवाय मी जगू शकत नाही. त्यामुळे 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 काय बाबा? त्यामुळे मी आत्ता हे घर सोडून लगेच पंढरपूरला जातोय, कायमचा. मामनजी, मामनजी. मामनजी, मामनजी, अहो ऐका ना मामनजी. मला अडवू नकोस बाळा. माझं घर पंढरपूर आणि श्वास विठ्ठल आहे. मी इथं राहिलो ना तर सगळ्यांनाच खूप त्रास होईल. आणि जिथे आपली गरज नाही, जिथे आपली अडचण होते, तिथे राहू नये बाळा.